नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहोत उत्तम सदाकाळ लिखित अनोखी सफर ही कादंबरी. आज आपण ऐकणार आहोत या कादंबरीचा 7वा भाग. पोरा, उन्हात फिरू नकोस, इथंच कुठंतरी जीव रमो. मी घरात आहे. काय हवं असेल तर मला हाक मार. आजीने मण्याला सूचना दिल्या. मण्या मग जरा वेळ तिथे घोटाळला आणि त्याचे समुद्र निरीक्षणाचे साहित्य घेऊन थेट समुद्र किनाऱ्याकडे सटकला. त्याला खडकाळ समुद्र किनारा खुणावत होता. त्याचे निरीक्षण करण्याची उत्सुकता मण्याला लागून राहिली होती. आपोआप मण्याचे पाय त्या बाजूला वळले. किनारा भलताच खडकाळ होता. समुद्राच्या अजस्र लाटा देखील खडकांवर येऊन फुटत होत्या. लाटांच्या तडाख्यामुळेच किनारा एवढा धोकादायक बनला होता. खरे तर टेकडीचे एक टोक थेट समुद्रात घुसल्याने तो खडकाळ किनारा बनला होता. तेवढा अर्धा किलोमीटरचा भाग सोडला तर बाकी किनारा अगदी सुरक्षित आणि सुंदर होता. पुळणीवरची शुभ्र मौशार वाळू लांबलचक पसरली असल्याने उरलेला किनारा अगदी मखमली वाटत होता. किनाऱ्याच्या कडेला निरनिराळ्या समुद्र वनस्पती उगवलेल्या होत्या. काही ठिकाणी तर त्यांचे निबिड अरण्यच बनले होते. त्या दाट जाळ्यांमधून बहुधा वेगवेगळे प्राणी सुद्धा राहत असावेत. किनारा आणि दाट झुडपांच्या मध्ये ओबड धोबड खडकांचा पट्टा होता. त्या खडकांवर कित्येक प्रकारचे समुद्र पक्षी विसावलेले दिसत होते. समुद्र पक्ष्यांच्या विष्टेने अवघे खडक अंगाला भस्म फासल्यासारखे शुभ्र बनलेले होते. मण्यास समोरचे दृश्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत पुढे पुढे चालला होता. मण्याने उषा मावशीच्या सासूला बरोबर चकवले होते आणि थेट हा किनारा गाठला होता. बिचाऱ्या आजीला मण्या कुठं फिरतोय याची किंचितही कल्पना नव्हती. मण्याच्या खडकाळ किनाऱ्याकडे जायचा बेत आहे हे समजले असते तर आजीने त्याला अजिबात सोडले नसते. पण मण्याच्या युक्तीला घरातले सगळेच फसले होते आणि मण्याच्या मनातील इच्छा आता प्रत्यक्षात आली होती. या भागात यायला सर्वांचाच विरोध का, या प्रश्नाचे उत्तर मण्याला काही केल्या सापडत नव्हते. दिगोनीही त्याला थातुरमातुर उत्तर देऊन गप्प केले होते. मण्याचे समाधान न झाल्यानेच तो मुद्दाम इकडे आला होता. मण्याला त्याची चौकस बुद्धी स्वस्थ बसू देत नव्हती. इथं यायला सगळेच का घाबरतात या प्रश्नांची त्याला उकल करायची होती आणि म्हणूनच त्याचे सारे साहित्य बरोबर घेऊन तो थेट इथे आला होता. छा, इथं तर धोकादायक असं काहीच नाही. मग सगळेजणच इकडे यायला का भितात? हा, किनारा थोडा खडकाळ आहे ही गोष्ट खरी, पण एवढ्या कारणासाठी कोणी एवढे घाबरणार नाही. ते काही नाही, आपण इथल्या रहस्याचा छडा लावायचाच. मने स्वतःशीच पुटपुटत चालला होता. बराच वेळ तो किनाऱ्यावर इकडून तिकडे फिरत होता. त्याच्या सावध नजरेला संशय येईल असे काहीच दिसले नाही. अखेर मण्या कंटाळला. त्याने किनाऱ्यावरच्या वाळूत थोडा वेळ बसकन मारली. पाठीवरची साहित्याची पिशवी बाजूला काढून ठेवली. गळ्यात लटकावलेला डिजिटल कॅमेरा व्यवस्थितपणे पिशवीत ठेवला आणि पिशवीतून प्लॅस्टिकचा मास्क बाहेर काढला. त्याने काढलेला प्लास्टिकचा मास्क खास उथळ पाण्यात निरीक्षण करण्यासाठी बनवलेला होता. डोळ्यात पाणी जाऊ नये म्हणून गॉगल आणि त्या गॉगलला जोडून एक छोटीशी नळी बाहेर काढलेली होती. जेव्हा पाण्यात तोंड बुडेल तेव्हा ती पाण्याच्या पृष्ठभागावर राहून तिच्याद्वारे श्वासोच्छवास करता येणार होता. त्या नळीचे एक टोक तोंडात पकडण्याची मास्कमध्ये सोय होती. मण्याने हा मास्क त्याच्या मित्रांकडून मोठ्या मुश्किलीने मिळवला होता आणि आज त्या मास्कचा मण्या उपयोग करणार होता. पण त्यासाठी त्याला उथळ पाणी असणारी जागा शोधावी लागणार होती. या भागात मण्या नौका असल्याने त्याला उथळ पाण्याची तशी कल्पनाच नव्हती. पण तरीही तो प्रयत्न करणार होता. अशी जागा शोधणार होता. खडकाळ किनाऱ्याचे रहस्य नाही तर नाही, पण या मास्कच्या मदतीने तो उथळ समुद्र तर नक्की निहाळणार होता. मास्क घेऊन मण्या उठला. त्याने अंगावरची कपडे उतरवली. कमरेला लाल पट्टेरी बरमुडा तेवढा ठेवला आणि तो खडकांवरून उड्या मारत उथळ समुद्रातील त्याची सोयीची जागा शोधू लागला. खडकांवरून उड्या मारताना त्याला बरेच जलचर दिसले. सर्वात प्रथम त्याच्या नजरेला पडला समुद्री इग्वाना. तसा हा एक प्रकारचा सरडा, पण हा सरडा समुद्रात जगू शकतो. तो पाण्यात आपले अन्न शोधतो. हा इग्वाना पाण्यात अतिशय उत्तम रीतीने पोहतो. मण्याने त्याला पाहिले आणि त्या इग्वानाची सारी माहिती त्याच्या नजरेसमोर तरळली. समुद्र इग्वानाचा फोटो घ्यायचा हा विचार त्याच्या मनात आला, पण कॅमेरा पिशवीत राहिल्याने त्याने तो विचार मागे टाकला आणि तो पुढे सरसावला. मण्याच्या चाहुलीने गडद लाल रंगाचे इग्वाना पटापट समुद्राच्या पाण्यात शिरले. अखेर मण्याला त्याच्या मनासारखी जागा सापडली. त्या जागेच्या अवतीभोवती मोठे मोठे खडक होते, पण जागा सपाट आणि लांबलचक असल्याने
किनारा उथळ असल्यासारखा वाटत होता. त्या ठिकाणचे पाणी स्फटिकासारखे शुभ्र चकचकीत होते. वरून खालचा तळ सहज दिसत होता. मास्कच्या मदतीने अधिक व्यवस्थितपणे निरीक्षण करता येईल असा विचार करून मण्याने मास्क चेहऱ्यावर चढवला. पाण्याचा अंदाज घेत तो कमरेभर पाण्यात शिरला. मण्याने हे भलतेच धाडस केले होते. तो काय करतो याची त्याला कल्पनाच नव्हती. पोहता येत नसतानाही तो चक्क समुद्राच्या पाण्यात शिरला होता, आणि तोही एकटाच. मण्याला बाकी काही सुचत नव्हते. भीतीचा लवलेश त्याच्या मनातच नव्हता. तो समुद्राच्या स्पर्शाची अनुभूती घेत होता. समुद्राचे थंडगार पाणी त्याच्या अंगावर रोमांच उठवत होते. जेव्हा कमरेपर्यंत पाणी लागले तेव्हा तो थांबला. येथून पुढे जाणे धोक्याचे होते, कारण हा भाग अगोदरच बदनाम होता. इकडे यायला लोक घाबरत होते, आणि मण्या चक्क अशा भागात एकटाच समुद्र निरीक्षण आणि या भागाचे रहस्य शोधत होता. पाठीवर सूर्याचे कडक ऊन जाणवत होते, आणि पायांना समुद्राचे थंड पाणी वेढा घालत होते. मण्याच्या पावलाखालची मऊ रेती बाजूला सरकल्यासारखी त्याला वाटायची. तो हलकेच पाय उचलून पुढे पुढे चालत होता. अखेर त्याने डुबकी मारण्याचा निर्णय घेतला. रवळनाथाचे नाव घेऊन मण्याने चेहरा पाण्याखाली बुडवला, आणि मण्या शहारला. सुरुवातीला त्याच्या तोंडात खारट पाणी शिरले. त्याला आत नीट श्वास घेता आला नाही, आणि तो चटकन चेहरा पाण्याच्या वर घेऊन उभा राहिला. जोरजोराने श्वास घेऊन तो स्वतःला सावरत होता. मास्कमधून श्वास कसा घ्यायचा याचा त्याने नीट सराव केलाच नव्हता, त्यामुळे तो एवढा अस्वस्थ झाला होता. छातीच्या भात्यात पुरेसा ऑक्सिजन भरून घेताच तो पुन्हा पाण्याखाली गेला. यावेळी मात्र काहीही त्रास न होता तो तळाचे निरीक्षण करू लागला. किती सुरेख! नकळतपणे मण्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, मग बुडबुड्यांच्या रूपात पाण्यातच विरघळून गेले. मण्या शांतपणे समुद्र तळाचे निरीक्षण करत होता. आता त्याला घाई नव्हती. सावकाशपणे तो तळ चाचपडणार होता. त्याचे नशीबही आज जोरावर होते. एरवी खवळलेले असणारे समुद्राचे पाणी आज कमालीचे शांत होते. मण्याची नजर वाळूतील लहान लहान जलचरांवर जात होती. आजपर्यंत त्याने न पाहिलेले कित्येक जीवजंतू त्याला शुभ्र पाण्यात इकडून तिकडे पळताना दिसत होते. मण्याने हिरवट पिवळ्या रंगाचे शेवाळ पाहिले. त्या शेवाळावर जगणारे जलचर पाहिले. वाळूत आणि शेवाळाच्या अवतीभोवती फिरणाऱ्या व्हेंट वर्म्स पाहिल्या. लाल रंगाच्या ह्या व्हेंट वर्म्स सूर्यप्रकाश पोचणार नाही अशा खडकाच्या अंधाऱ्या भागात त्याला आढळल्या. पण मण्याला, स्वतःच्या मनाला त्या व्हेंट वर्म्स आहेत हे पटेना. कारण त्याने वाचले होते, या वर्म्स गंधकावर जगतात. त्यांना सूर्यप्रकाशाची गरज नसते. त्या अतिशय खोल समुद्रात असतात. मग त्या एवढ्या उथळ भागात कशा येतील? मण्याने स्वतःला समजवले की ते जीव दुसऱ्याच प्रकारचे असावेत. मग तो अजून काही नवीन दिसतंय का याचा शोध घेऊ लागला. थोड्याच वेळात मण्याला जाणवले आपले समुद्राविषयीचे ज्ञान किती तोकडे आहे. कारण समुद्राच्या अंतरंगात त्याला ज्ञानाची कोठारे भरल्यासारखी दिसत होती. मण्याने तळाला असणारे शिंपले पाहिले. ब्ल्यू मुसेल नावाचे शिंपले पाण्यातील दगडांना चिकटलेले त्याने पाहिले. छोटे छोटे मासेही त्याच्या नजरेला आले होते, पण लक्ष वेधून घेईल एवढा मोठा जलचर काही त्याच्या दृष्टीस पडला नव्हता. शोधक बुद्धीने शोध घेत असताना मण्याला अचानक काहीतरी जाणवले. पाण्यात झालेला बदल त्याच्या लक्षात आला. पाठोपाठ पाण्यातून उठलेले बुडबुडे आणि पाण्याच्या पृष्ठभागाकडे येणारी सूक्ष्म रेती त्याने पाहिली. एखादा मोठा मासा आला असेल या विचाराने मण्याने तिकडे चेहरा वळवला, आणि मण्याने जोराने किंकाळी फोडली. श्रोतेहो, उत्तम सदाकाळ लिखित अनोखी सफर या कादंबरीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्या.